प्रीतम भारी सुरेख ऑलराऊंडर 5व्या 6व्या 7व्या क्रमांकावर येताना धुमाकूळ घालतोच, परंतु पहिलं ओव्हर हाताने लेट्स टू गेम इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचला गेलेला आहे. टेनिस क्रिकेट डॉट यांच्या माध्यमातून जेवढे जेवढे प्रेक्षक मात्र जोडत आहेत त्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत तर करतो, पण भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळण्यामध्ये अवतीमती जमलेले माझे लाडके प्रेक्षक तुम्हा सर्वांचं मनाच्या अंतःकरणामध्ये आम्ही स्वागत करतोय. चला पहिला ओव्हर पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर षटक हाताळण्यासाठी प्रीतम बारी ऑन द बॉलिंग मार्कवर पारचंदन अलॉंग विथ अजिंक्य लाडो. न स्ट्राईक बोंडकोडे टीम कडून 11 कडून खेळणारा जाबाज ऑलराऊंडर पारचंदन ऑन द फेसिंग टू द ऑल इंडिया आयकॉन प्लेयर प्रीतम बारे. राईट आर्म ओव्हर द विकेट ऑफसाईड ही लाईन कुठेतरी मात्र थोडीशी भरकटलेली होती. पहिल्या चेंडूवर येतोय वाईटने सुरुवात होताना अर्थातच अप्पा स्ट्रायकर सीबीडी ओपन द काउंट ऑन द एक्स्ट्रा रन. शॉर्ट थर्ड मॅन अप पाहू शकतो. शॉर्ट फाईन लावलं गेलं. बॅकवर्ड पॉईंट डीप शॉर्ट पॉईंट अँड डीप एक्स्ट्रा कव्हर इन द 30 यार्डच्या बाहेरचा हा एक क्षेत्ररक्षक डीप काऊ कॉर्नर मिड विकेट एक तैनात केली आहे. पहिल्याच ओव्हर मधला पहिला पॉवर प्लेचा पहिला चेंडू खराब चॉप केलाय गल्ली आणि पॉइंट मधून पहा कसा भर करून गेलेला चेंडू सरपटीत गेल्या पण मिळतील मोठ्या आणि येतोय बॅटरी डॉट ए आय चौकार 4 रन. 4 धावा मात्र. पहिली वाईटची धाव नंतर ऑफसाइड ऑस्टम बॅकफुटवर गेला जागा बनवली अवे फ्रॉम द बॉडी दॅट इज द स्टेअर ऑफ द बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द पॉइंट अँड 4 रन. हा देखणा फटकामध्ये बॅटमधून येताना पारचंदनच्या 4ने खाता खोलते आणि अप्पा स्ट्रायकर सेमीफायनलचं पहिलं इनिंग मधलं पहिलं ओव्हर मैदानाच्या आत खचाखच तुटुंब गर्दीने प्रेक्षक मात्र जमलेले आहे. त्या लाडक्यापेक्षा आम्ही स्वागत करतोय. कडक इनसाइड आउट. हो हो सुपर स्टॉप. एक चपलक क्षेत्ररक्षक ज्याची ख्याती आहे दीपक तागोर दारावे मच्छिंद्र 11 यांच्यामुळे सातत्याने कित्येक वेळा जेवढे बॉलरचे जेवढे पारितोषिक तेवढे याच्या घरी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पारितोषिक असतील. द बेस्ट फिल्डर ऑफ द नेव्ही मुंबई डीप एक्स्ट्रा कव्हर नेतोय त्याच्या चेंडू तर थांबवतोय पण चौकार तर वाचवलाय फक्त सिंगल 5 वर जाऊन पोहोचते. प्रीतम बारी ऑल इंडिया आयकॉन ऑन द बॉलिंग मार्क. ग्रेट सबमॅरिन डिलिव्हरी गतीमध्ये थोडासा सावकाशपणा आला संतपणा आला स्लो बॅन डिलिव्हरी आणि लाडो याला बीट करताना सर्व विकेटच्या पाठीमध्ये चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं. गुड गॅदर अँड कलेक्शन ऑफ द विकेट कीपर ॲज टीम कॅप्टन बाबेश. थोडी बातचीत झाली ऋतांचेकर आदली बदली करूया हे वेगळी सोच असते. थोड्याशा मात्र पायाना माझे वेगळं पण मिळतं थोडं हालचाली मात्र वाढतात त्यासाठी आदली बदली. ओ क्लास बॅट इज अ सुपरबली फ्लेक्स वर लाईक छरन येतो बॅट मधून बॅटरी डॉट ए आय षटकार. बॅट मधून आता लाडूचे अजिंक्य लाडो. चांगला फटका बेहतरीन स्ट्रोक. सेमीफायनलची पहिली लढत आपल्या भेटीला एका बाजूला फिल्डिंग करताना टॉस जिंकल्यानंतर MP वॉरियर्स कोपर खेळणे महेशजी पाटील यांचा टीम 12 धावा बरोबर ना. 5 वर पारचंदन एक वाईट आणि एक षटकार. येस काही हरकत नाही पारचंदन जरुरी आहे सेमीफायनलची मॅच आहे निश्चित विचारा. चांगला फटका सरळच्या दिशेला आणि तिथे प्लेअर ऑफ द सिरीजची जी बाईक आहे त्या बाईक वरती माझा हक्क कदाचित सांगण्याचा प्रयत्न. दणदणीत बॅटरी डॉट ए आय चौकार 4 रन. थोडंसं महागड षटक प्रीतम बारी ऑल इंडिया आयकॉन प्लेच्या भयानक हल्ला खऱ्या अर्थाने वाईटने सुरुवात चौकार सिंगल डॉट षटकार चौकार. आता मात्र तुटून पडताना घुसून खेळताना अजिंक्य लाडो मॅन फ्रॉम दिविशा 11 ऐरेलूकडून हा मध्यम क्रमांकावर येणार फलंदाज. ओ व्हॉट अ क्लासिकल शॉट यार ऑन द पिच ऑफ ड्राईव्ह केला आणि दूर एक्स्ट्रा कव्हरला दीपकला तिथे पोहोचणं नामुमकिन होतं. चेंडू होतं फरार 4 रन. चांगली बॅटिंग पहिलं ओव्हर अफलातून अप्पा स्ट्रायकर सीबीडी साठी एक दणदणीत सलामी लेता फलंदाज 4 चेंडूचा सामना केला त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार. अजिंक्यने 14 वर जाऊन पोहोचले. त्याला साथ देताना 2 चेंडूचा समोर घेताना 1 चौकाने 5 वर पोहोचते असे 20 धावा
पॉवर प्लेचं जे भेदन होतं ते सुरक्षित करताना सुरेखरित्या भेदलं मी म्हणेन दोन्ही बॅटरने. 20 गडी बाद. काही थोडा वेळेसाठी मात्र आमचा डीजे ऑपरेटर इथे उपस्थित नाही, त्यामुळे संगीत आपल्या कानापर्यंत काही वेळासाठी पोचू शकत नाहीये. त्यासाठी थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा. अनुप पाटील असतील, भूषण पाटील असतील, योगेश भोईर असतील, इथिन भोईर असतील, सूर्यकांत असतील, प्रवीण भगत असतील, किती जीव तोड म्हणत, पण त्यांना 6 मात्र निश्चित स्पॉट बॉईज कोपरखड्याचे मिळाले. क्षत्रिय असतील, अजिंक्यचे चेतन असतील, त्या सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केले. त्या सहकार्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर 40+ असतील, चंदू पाटील, जितेंद्र विष्णू असतील म्हात्रे, जितेंद्र विष्णू म्हात्रे असतील, याने खूप चांगलं सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीने सेमीफायनलचा पहिला इनिंग पॉवर पहिलं ओव्हर महागात मात्र प्रीतम बहारी 20 धाबा खर्च केल्या, सफलता मात्र मिळणार आहे. मॅन फ्रॉम दिवाले उंच पुरा हा परेश कोहली इन द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू कडक कडक एक्स्ट्रा कव्हर ड्राय 4 रन. व्हॉट अ शॉट यार. क्रिकेटचं खऱ्या अर्थाने जे माधुर सौंदर्य लपले तर या फटक्यामध्ये मिळेल. जस्ट इनसाइड आउट, प्रॉपरली वेट ऑफ द बोथ फीट अँड नाईसली कम्प्लिटली प्लेस ऑफ द बॅट अँड क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राय फॉर 4 रन्स. सुपर शॉट बाय पाचिंदन. बेतीन स्ट्रोक. हे चौकार 9 वर जाऊन तो स्वतःला पोचवतोय आणि टीमला 24 वर. 5 ओव्हरची ही पहिली सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत. डी आर पाटील वॉरियर्स तुर्बेच्या विरुद्ध नुकतीच मॅच. साजेब पटेल साहेबांचं आगमन झालंय. मॅन फ्रॉम खिरणे, आपलं सरचे स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम सर, आपका तहे दिल से स्वागत. हो टू कॉमेंट्री बॉक्स. गुड यॉर्क कनून काढलं थेट सिलिमी डाऊनला जे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, 10 मात्र मिळत नाही. स्वतः टीम कॅप्टन व्हेरी गुड स्टॉप ऑन द सिलिमी डाऊन, नो रन. दुसरं पॉवर प्लेचं वर टाकलं जातं मैदानाच्या मध्ये आणि बॉलिंग मार्कवर बेटा या नावाने प्रसिद्ध परेश कोहली बॅकपूर्वत जाता हुक करायचा प्रयत्न केला होता. पिचिंग डाऊन टू लेग साईड आणि अंपायरचा इशारा मात्र वाटचा इथे दर्शवताना एक सिंगलने स्कोर 25 वर. दुसरी सेमीफायनल आपल्या भेटीला येईल. डी आर पाटील वॉरियर्स तुर्बेच्या विरुद्ध ट्रायडंट 11 नवी मुंबई सुरेख अयोसेकच्या विरुद्ध. आता केतन म्हात्रे चंदन तलवारच्या विरुद्ध मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळेल नमित पाटील. ही कशमकश सेकंड सेमीफायनलमध्ये. तोपर्यंत ते तुर्तास मैदानाच्या आतमध्ये विद्यमान स्थितीची पहिली सेमीफायनलची लढत. पहिली बॅटिंग करताना अर्थात स्ट्रायकर तो चांगल्या स्थितीमध्ये 26 धाबा, 9 चेंडूची समाप्ती. बॉलिंग मार्कवर परेश कोहली. उठलून मारण्याचा प्रयत्न तू का मी, तोपर्यंत वेळ गेलेली होती. ऋतांशु पाटील थोडासा मागे राहिला. बरोबर चेंडू नो लँडमध्ये जाऊन पडेल तोपर्यंत सिंगल घेतली. परचे सॅटीला सांगितलं की तू धावणं गरजेचं होतं, पण हरकत नाही आहे, परंतु सिंगल घेतली. 27 धावा. 4ने सुरुवात झाली परेश कोहलीच्या ओव्हरमध्ये. त्याने डॉट वाईट सिंगल नाईसली सट्टिक लाईन अँड लेंथ. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे. अग्री कोहली प्रीमियर लीग पहिलं पर्व इथेच झालं होतं. NMPL नवी मुंबई प्रीमियर लीग पहिलं पर्व इथेच झालं होतं. पुढे सरसावून येऊन ड्राईव्ह केलं होतं, थेट गेलं होतं. भावेश नाईक टीम कॅप्टन ऑन द सिली मिडम, नो रन. 10 मात्र मिळत नाही आहे. चांगलं षटक मी म्हणेन. विचार केला ओव्हरऑल पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं ऑल इंडिया आयकॉन प्लेअरने थोडेसे निराश केलं होतं. तब्बल 20 धाबा, पण यावरचा विचार केला आत्तापर्यंत 7 धाबा खर्च केल्या परेशने. पिचिंग डाऊन द लेग साईड इज अनदर एक्स्ट्रा रन डिक्लेअर वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. 28 जाऊन पोचले. 1.5 पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर मैदानाच्या आत. मोठ्या गर्दीने आले आमच्या लाडक्यापेक्षा त्यांचे आम्ही सरसे स्वागत करतोय. NMTC battery.ai presented टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग सीझन फर्स्ट. शेवटचा बॉल. करण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा जबरदस्त प्रयत्न, ग्लान्स केला होता मी म्हणेन. गुड स्टॉप द पर्शल शॉट ऑन द शॉर्ट फाईन लेग, नो रन. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. 14 धावांच्या सरासरीने 28 धावा, 0 गडी बाद. शांत क्रिकेट. पहिली याच्या अगोदर क्वार्टरमध्ये थोडीशी निराशजनक
पदरी पडली होती प्रेक्षकांची निराश गर्दीतून मात्र बाहेर काढताना हा सामना एकदा अफलातून पाहायला मिळेल. 70-75 धावा जर लागल्या तर मॅचला एक वेगळे बनन. आणि जेव्हा टॉस च्या दरम्यान बातचीत करत होता आमचा विघ्नेश दोन्ही कॅप्टनच्या बरोबर, त्यावर एका कॅप्टन अप्पा स्ट्रायकरचा टीम कॅप्टन विकी इम्पॅक्ट प्लेयर्स आपण पाहू शकता जो आता चोर हाताळलं बेटा परेश कोहलीने, तो जातो मैदानाच्या आत आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानाच्या आत पवन वेटा या भूमीमध्ये या मैदानाने ज्याने मातेमध्ये अक्षरशः मात्र हे मैदान त्याने फिल्डिंगच्या जोरावर गाजवलंय, तो पवन सुनील बेटा माझा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आत. चांगला क्षेत्ररक्षण असे बरेचसे क्षेत्र ज्याने आपली एक ओळख एक ॲज फिल्डर म्हणून योगेश पाटील असतील बारक्याचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. घनसोली 11 कडून काय फिल्डिंग होते यार, दॅट इज सुपर. भानुदास मात्रे इज अनदर नेम ऑफ द कोपर खेळणे, नाईसली सुपर फिल्डर. असे कित्येक फिल्डर आहेत ज्याने एक वेगळी ओळख दिली टेनिस क्रिकेट जगताला. त्याच्यापैकी Check. पवन महेश सरांचं आगमन झालं, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. जॉन्टी कोळी आमची सगळीच दिवाळीची आमचे मित्र, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. वेलकम सरसे स्वागत आहे या क्रिकेटच्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. अक्रॉस द बॅट टर्न केले अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान सजीब पटेल KPL खेळणे प्रीमियर लीगचा हा जबरदस्त स्कोर करण्यामध्ये कॅप्टन स्वतः कॅप्टन ही राहिला है. सजीब भाई आपका बड़े दिल से हम मंच के ऊपर स्वागत करते हैं. स्वागतम सुस्वागतम. सिंगल मात्र अजित करणे 29 धावा झाले. तिसरं प्रगतीपद बॉलिंग मार्कवर मॅन फ्रॉम ऐरोली राकेश जाधव. डावखोरे हाताचा हा बॉलर. डावखोऱ्याच्या गोलंदाज विचार केला तर नॅचरल आउट स्विंग त्यांच्याकडे अतिच अगोदरच नैसर्गिक रीत्या आपण पाहू शकतो. टप्पा पाडला होता परंतु जसं येईल आउटसाइड आउट स्विंग, यासाठी बेस्ट फिल्डर म्हणून मी का त्याचं नाव वारंवार घेतो. पहा गारी सारखी एक नजर एक डोळा, परंतु दुसरा डोळा पाठी मागे. हे डोळे वेगवेगळ्या ठिकाणी असताना काय त्याच्या फशामध्ये काय घट्ट पकडतोय. व्हेरी गुड कॅच, सुपर कॅच. एंड ऑफ द बॅट्समॅन पाचंदन इज बॅक. 10 धावांची खेळीचा होतोय ते सेवेट. पहिला हदरा अप्पा स्ट्रायकर CBDला. किमती विकेट मात्र मिळतो राकेश जाधवच्या हाती. फक्त 1 धावा दिले पहिले चेंडू, त्याच्यानंतर विकेट ऑफसाइड ऑफसम टप्पामध्ये चेंडू बाहेर निघाला होता. ऑन द अपिच केला आणि लॉंग ऑफच्या ठिकाणी तिथे फिल्डर होता अर्थातच दीपक ठाकूर. मच्छिंद्र स्मूर्ती दाराबे अशा पहिली विकेटची ती झाली पतन. 29-1. पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला टॉस जिंकल्यानंतर टीम कॅप्टन MP वॉरियर्स कोपर खेळणे भावेश नाईक चूज द बॉलिंग पास अप्पा स्ट्रायकरसाठी त्यांनी आमंत्रण दिलं. आणि सद्यस्थितीमध्ये स्कोअरमध्ये आपण पाहू शकता 29-1. 2.2 ओव्हरची झाली समाप्ती. 5 ओव्हरची ही पहिली सेमीफायनल. दुसरा सेमीफायनल आपल्या भेटीला येईल. या सेमीफायनल नंतर सेकंड ट्रायडन 11 नवी मुंबईच्या विरुद्ध DR पाटील वॉरियर्स सुरबे. कडा मुकाबला अयुबच्या विरुद्ध केतन मॅन फ्रॉम ऑकलंड. ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. नमितच्या विरुद्ध आपल्याला चंदन तलवार असा कडावा मुकाबला. पण ही लढत ही तेवढ्या तोडामोडीची आहे. कडवी असेल तोडीच तोड असेल. आता आला इन ॲट क्रमांक स्वतः कॅप्टन विकी मुंबईकर, टीम कॅप्टन ऑफ द अप्पा स्ट्रायकर. बाहेर ऑफसाईडच्या अगोदर बाहेर फेकून द्यायचं होतं लॉंग लेग फाईन लेग, परंतु पिचिंग झाला लेग स्टम्पच्या बाहेर. ते पाहिलं, ती पिचिंग पाहिली, तो ती दिशा पाहिली, नंतर सांगितलं का हा वाईट बॉल एक्स्ट्रा धावा 30 वर पोहोचवतोय. स्कोर अप्पा स्ट्रायकर CBDला. धावसंख्या चांगली आहे. विकेट जर राहिली अजिंक्य लाडूचे तो अजिंक्य लाडू अजूनही म्हणजे 75-80 पर्यंत स्वप्न दाखवू शकतो. तेवढी धमक आहे, तेवढी मनगटात ताकद आहे अजिंक्यच्या. क्लास क्रिकेटर, तंत्रशुद्ध बॅटर म्हणजे ओळख आहे. पर्यंत चेंडू झाला सरळ गॅप आहे, गॅपला शोधून काढलं चेंडू. मी म्हटलं होतं आउटफील्ड खूप फास्ट आहे भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर करणे. त्या आउटफील्ड कीपने सरळ 2 फिल्डरना बीट करताना चेंडू झाला सरळ सीमेरेषेच्या बाहेर. येतो बॅटरी डॉट AI चौकार येतोय. धावसंख्या आणखी पुढे जाताना अप्पा स्ट्राईक CBD पाहायला वाटत होतं मी कतू, परंतु वेळ निघतो. एकमेकांवर ठेवलेला विश्वास तो घातक ठरताना
सरळ भुरकन चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर 4 रन केली. 34 धाबा धावफळकावर. तिसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू आता परत झाले समाप्त. पहिला सिंगल, दुसरी विकेट आणि तिसरा बॉल वाईट आणि आता चौकार. अशा प्रकारे चेंडू टाकलेत राकेश जाधवने. बॉलिंगवर येताना कॉमेंट्री बॉक्स एंडकडून 2 एंडकडून मात्र या संधी दिल्यात. बॅटरसाठी मात्र एक वेगळं पण पाहायला मिळतं. एक संधी नाही तर दुसरी संधी मात्र प्राप्त होते. बॅकफुटवर जाताना परंतु पिचिंग डाऊन टू लेग साईड. पुन्हा एकदा एक बिघडलेली दिशा अंपायर ठरवतात. आणखी एक वाईट या ओव्हरमध्ये, तब्बल दुसरा वाईट राकेश जाधव या बॉलरकडून आपल्याला पाहायला मिळाला. 7 धाबा आतापर्यंत देतोय. 3 चेंडू झाली या ओव्हरमध्ये समाप्ती. 35वर 1. 70-75 आल्यानंतर मॅचला मजा येईल. कारण याच्यानंतर थोडंसं तर दुपारचं सत्र आहे ना ते थोडंसं दूर जाईल आणि संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होईल. त्यामुळे 75 धाबा पाहण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. गॅप होती आउटफील्ड क्विक. त्या आउटफील्ड क्विकला बीट करताना सरळ चेंडू स्क्वेअर ऑफ द थर्ड मॅन. 4 रन 4 धाबा. आणखी एक चौकार पहा रिप्लेमध्ये दाखवलं जातं. चौकार टेनिस डॉट क्रिकेट डॉट यांच्या माध्यमातून बॅकफुटवर बॅटची कडा घेतली आणि तिथे क्षेत्ररक्षण मात्र उत्तांशु पाटीलला बीट करून दुसरं गत्यंतर नव्हतं. का चेंडू एवढी गतिमान वेगाने गेला ना, जशी बंदुकीतून गोळी सुटते ना त्या सुसाट वेगाने चेंडू झाला सीमेरेषेच्या बाहेर. 4 रन 39वर 1. चांगली धावसंख्या. पहिल्यांदा बॅटिंग करता आमंत्रण मिळाल्यानंतर विकेट जर मिळाले तर 75 निश्चित मात्र लागू शकतं. 75 कदाचित पुढे घेऊन जाऊ शकतं स्वतः कॅप्टन साथीला घेताना अजिंक्य लाडूला. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत राकेशने. चला हिटमॅन इंडिया ऑस्ट्रेलिया ही जी साऊथ आफ्रिका माफ करा यामध्ये दणदणीत अर्धशतक हिटमॅनचं. इंजर्ड थोडासा मात्र निश्चित चेंडू लागले. खेळ थांबला गेलेला आहे. विकी कॅप्टन अतिशय महत्त्वपूर्ण असेल कारण सेमीफायनलचा मॅच आणि कॅप्टनला तिथे सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. असं क्रिकेटमध्ये बरंच वेळा झालं आहे. पण एक उदाहरण नेहमी येतो जेव्हा 1992 साली तो सेमीफायनलचा मॅच पाकिस्तान अगेन्स्ट न्यूझीलंड आणि तिथे मात्र मार्टिन क्रो इंजोर्ड झाला आणि त्याची कॅप्टनशिप मात्र कमी पडली कारण स्वतः कॅप्टन मैदानाच्या बाहेर. तसं होऊ नये हीच आमची इच्छा असेल. अप्पा स्ट्रायकरचा कॅप्टन इंजोर्डमध्ये सावरावं आणि त्याचं सातत्य या मॅचमध्ये असणं गरजेचं आहे. कॅप्टनशिप द मोस्ट इम्पॉर्टंट. 39-1 2.5 ओव्हरचा खेळ झाले समाप्त. अजून एक चेंडू मात्र ओव्हरमधला शिल्लक आहे. म्हणजे तब्बल 13 बॉलचा चेंडूचा खेळ अजून बाकी आहे आणि आपण सेमीफायनल पाहतोय. अप्पा स्ट्रायकर CBD जो बॅटिंग करताना आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर MP वॉरियर्स कोपरखंडे महेशजी पाटील यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याच्या दिशेने 1-2 पावलं फक्त मागे. ही मॅच जिंकली तर अजून 1 पावलं फक्त मागे असेल. कदाचित बऱ्याच जणांचं स्वप्न असतं पर्व कोणी मात्र पहिलं आपल्या नावे करावं. मग नवी मुंबई प्रीमियर लीग असेल, अग्री कोहली प्रीमियर लीग असेल. जसं स्ट्रायकर धाराव्या स्ट्रायकरनं पहिलं NMPL अग्री कोहली प्रीमियर लीग, वैभव प्रतिष्ठान वैभवजी पाटील यांची टीम. पण ही पर्व NMT's प्रेझेंट Battery.AI ही पर्व पहिलं कोण घेऊन जाईल. खेळायला सुरुवात सुरक्षित आहे. कॅप्टन यॉर्कर गेलाय, बुंद्यात मारलाय. 2 इन द बॅट स्पर करून जातोय. स्वतः जाईल कॅप्टन फील करेल शॉट फाईन लेगच्या ठिकाणी. तर ते वेळ होता एका कॅप्टनला विकी मुंबईकरला काय सिंगल आपल्या नावे गेले. असं 3 ओव्हरचा खेळ मात्र झाला. सेमीफायनलचा पहिला इनिंगचा इथे समाप्त. 40वर 1 सद्यस्थिती आहे. 40 लॉस ऑफ द 1 विकेट. 12 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक. चला आदेश जिथे कुठे असेल तुम्ही येणं गरजेचं आहे कारण मध्ये एक सुरेल आवाज आमच्या श्रोत्यांना आमच्या प्रेक्षकांच्या कानी पडणं खूप गरजेचं आहे. आदेश मात्र उपस्थित व्यासपीठ आमचे अतिथी त्यांचंही मनाच्या अंतकरणात आम्ही स्वागत करतोय. अजूनही सेमीफायनल सेकंड आपल्या भेटीला पहिली सेमीफायनल चालू आहे मैदानाच्या आत. तिथे बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिल्यानंतर 40वर 1 3 ओव्हरची झाली समाप्ती. पहिली विकेट खूप लवकर गेली मी म्हणेन. त्याच्यानंतर सावरलं विकी आणि खास करून अजिंक्य लाडून कारण पहिली विकेट 2 चौकारच्या साने पाच चांगला खेळ करत होता परंतु परतला तो वैयक्तिक धावर. 12 चेंडूचा खेळ. बॅक टू द क्रिकेटमध्ये जाऊया.
आता स्वतः चौथं ओ टीम कडून आणि आपलं पहिलं टाकण्यासाठी भावेश प्लेअर ऑफ द मॅच या अगोदर काय मॅच फिनिश केली. विकीला त्याने छेडछाड केली नाही, समजदारी दाखवली, संयम ठेवला. त्यामध्ये एका कोणतरी एखादा बॉलर आपण तुटून पडू ही चांगली सोच होती भावेशची, कारण आपल्या टीमकडून खेळणारा त्याचा भेदकता त्याला माहीत होती. या गोष्टी आहेत ना खूप महत्त्वाच्या असतात. कधी अटॅक करावं, कोणावर अटॅक करावं. कॅप्टन ऑफ द बॉलिंग मार ही कम्स इन टू कॅप्टन ऑन द कॉन्टेस्ट. ऑफस्टंपला सुपर बॉलिंग. एक अतिशय जबरदस्त चेंडूने सुरुवात केली. एक्झॅक्टली इज अ फ्रंट ऑफ द ऑफसाइड ऑफस्टंप वाईड यॉर्क. कडक बॉलिंगनी सुरुवात कॅप्टनच्या विरुद्ध. आता कॅप्टन ही कडवा जुगलबंदी पाहायला मिळाला प्रेक्षकांना. पहिली या चेंडूवर बाजी मारताना, पहिला फ्रंटवर येताना भावेश. डॉट बॉल पुढे सरसावले, फ्रंट पटून लाभ केलं, लॉंगअपच्या वरून मिळेल का षटकार. व्हॉट अ बेहतरीन स्ट्राइक येतोय. बॅटरी डॉट ए आय षटकार. छलान आदेश. एक तुझा एक माझा. व्हॉट अ लवली कॉन्टॅक्ट बिटवीन बॉल अँड बॅट. सुपर्ब. एक तुझा एक माझा. व्हॉट अ लवली. काय जुगलबंदी उडाले दोन कप्तानाच्या मध्ये, दोन संघनायकांमध्ये एक कमालीचा मुकाबला. पहिला डॉट, दुसरा षटकार, तिसरा डॉट. सुपर्ब कॉन्टॅक्ट बिटवीन द टू कॅप्टन भावेश अँड विकी. शॉट थर्ड मॅन आपण पाहू शकतो. विकेटच्या पाठीमागे शॉट फाईन आहे. बॅकवर्ड गली स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉईंट. पुढे सरसावले, त्याच्यानंतर चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफ दूर आहे, जाईल, पोचेल का. फंबलिंग झाली, सिंगल तर घेतली. दुसरी जे मांग जरूर होती, परंतु स्पष्ट नकार दिलेला अजिंक्यने. थांबवलं, कारण पहिल्या मॅचमध्ये काय घडलं होतं, मिस कॉलिंग आपण पाहिलं होतं अजिंक्य लाडूला. तसं दुसऱ्या मॅचमध्ये माझा कोणताच इराद नाही, कारण माझ्यामध्ये तेच फटके आहेत जे विकीकडे आहेत. जे धावसंख्या वाढवण्याची गती मी देतो तीच विकी देईल. त्यासाठी विकेट दुर्दैवता मी रनआउट का फेकू. बिग क्वेश्चन. 47 बनल्यात, अजून 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला सेमीफायनल आपल्या भेटीला. अप्पा स्ट्रायकर CBD बनाम MP वॉरियर्स कोपर खेळण्यामध्ये चाललेली पहिली सेमीफायनल. NMTC AAA बॅटरी डॉट ए हाय प्रेझेंट टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग. क्लास दर्जेदार. व्हॉट अ लवली पंच म्हणायचा शॉट ऑन जॅक ओव्हर द स्क्वेअर लेग. काय क्विक पिक केलं यार, कमालीचा. आला आणखीन एक बॅटरी डॉट ए आय षटकार अजिंक्यच्या बॅटमॅन. डॉटचा डॉट 153 नाव लास्ट डिलिव्हरी फॉर्म कोपरखेडणे गाव एंड कॅप्टन आदेश MP वॉरियर्स टू नाव अजिंक्य. कडक स्ट्रोक आहे, हापुला घेत त्याला लॉब केला. आला दुसरा बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅटरी डॉट षटकार. छलान. डॉट इन खूप प्रसिद्धी दिली आहे. आणि देवानं मागच्या मॅचमध्ये जेव्हा खेळपट्टीवर देवा सरसोलीचा हा जबरदस्त ऑलराऊंडर जेव्हा खेळपट्टी टॉस घेणे त्याने तेच मत थोडीशी मात्र आम्ही कम नसिबी राहिलो. का ही वेबसाईट थोडीशी उशिरा राहिली. जेव्हा आमचा क्रिकेट जवळ अलविदा आम्ही केलं होतं, अफलातून चांगल्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या. खरोखर आहे मित्रांनो, असे कित्येक खेळाडू आहेत, कित्येक ऑलराऊंडर आहेत टेनिस क्रिकेट नेव्हीमध्ये ज्यांना मात्र हा प्रकाश ज्योतामध्ये येण्याचा योग मिळाला नाही.
त्यासाठी त्यांची खंत नेहमीच राहील मनामध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 59 वर 1 चांगल्या भन्ना स्थितीमध्ये अप्पा स्ट्रायकर सीबीडी. 59-1. 6 चेंडूचा खेळ. बॅक टू द क्रिकेट. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे आणि तिचे क्रिकेटचा रणसंग्राम. टेनिस बॉल क्रिकेट लीग सीझन 1 सेमीफायनल फर्स्ट. पहिला इनिंग 4 ओव्हरची समाप्ती. अप्पा स्ट्रायकर सुस्थितीमध्ये. 59 वर 1. नाव 6 बॉल रिमॅनिंग. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. भाविन अंकुश पाटील व्हेरी यंगस्टार. चला चिन्मय नाही पण त्यांचा ब्रदर आहे छोटा भाऊ चिन्मय कुमार 11 तुर्बे. भूषण पाटीलच्या मार्गदर्शनाखाली हा घडलाय. त्याला घडवलाय भूषणने. भाविन अंकुश पाटील मॉर्निंग मार. शेवटचा 6 चेंडू लेदरच्या. ओ रेली रेली काय टिपणामध्ये अपयश. पहिली सफलता मिळवली होती छोट्या या भावेनला पण निराश. उंची थोडीशी मात्र कमी पडली काय. विकेटच्या पाठीमागे आपण पाहू शकतो झेल तिथे टाकलं. battery.ai चौकार. 4 रन. हार्ड लक भाविन. राईट आर्म उर्दू विकेट टू कॅप्टन. बॅकफुटवर असं सोडणार नाही कॅप्टन. हा तर त्याचा फेवरेट शॉट आहे. या स्ट्रोक वरती केव्हापासून तो असुरलेला होता. तो वाट पाहत होता चातक पक्षापामने. बॅकफुट वगैरेला हुक केला. लॉंग लेगला आला. battery.ai षटकार. 6 रन. जिंके 28 वर. आता मी म्हणेन 75-80 नाही तर 90चे स्वप्न मात्र पाहाल. कारण 69 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग मार्क पर व्हेरी यंगस्टार भाविन अंकुश पाटील. जोरदार जोरदार आणलेला आहे. इथे मात्र पाण्याची वरस गत्यंतर नाही. रंगात आला ढंगात आला कॅप्टन आणि सरळच्या दिशेला आला आणखी षटकार. battery.ai 6 रन. द पॉसिबिलिटी इतक्या धावा लागल्या नसत्या पण झेल सोडला. चौकार षटकार षटकार तर ते थांबणार नाही कॅप्टन. त्याला मध्ये आत्ता मात्र नाही तर पहिलं पर्व आपल्याही मात्र बाजूला लागावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण थोड्या जणांचं स्वप्न पूर्ण होतात. इलाज नाही हे कारण एकच चॅम्पियन्स होतो. या 16 संघामधून पाहिलं तर एक टीम निघेल. ती फायनलचं स्वप्न कोण पाहिजे ते सांगणं आत्ताच्या घडीला कठीण आहे. 75 वर 1 सद्यस्थिती आहे. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. भावेन पाटील यंगस्टरला वापरलं शेवटच्या षटकामध्ये. अर्थातच भावेश नाईकने MP वॉरियर्स कोपर खेळून त्याने थोडासा निर्णय चुकीचा घेतलाय काय पण मी म्हणेन नक्कीच नव्हता घेतला. कारण पहिली विकेट ती मिळवते ते पहिल्या चेंडूवर परंतु तिला थोडीशी चूक झाली विकेटच्या पिरच्या हातामध्ये. एंड चेंज करताना 2-3 मोठे फटका केल्याने ही कम्झिंग नाव राईट अँड राऊंड द विकेट टू सेम बॅटर कॅप्टन विकी मुंबई का. यार्कर यार्कर यार्करला हेलिकॉप्टर प्रॉपरली लँड. 6 रन. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन मी विनंती करतोय DR पाटील वॉरियर्स तुर्भे त्यांच्या विरोधामध्ये ट्रायडेंट नवी मुंबई. दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल लक्षात घ्या. 4-6-6-6. भाविन हरकत नाही मित्रा. हे दिवस पाहायला लागतं ते पाहायला लागतं आणि पाहावं कारण आपली प्रगती त्याच्यामध्ये होणार नाहीये. 5वा बॉल. व्हेरी गुड बॉलिंग आहे. सट्टेक लाईन टप्पापणे चेंडूला बाहेर काढलं. लेदर चांगली गोलंदाजी टाकलं लेदरमध्ये. टेनिसमध्ये
त्याचं स्वप्न विकेट मिळत होती, पण तर थोडंसं चूक झाली विकेटच्या परिणामाने. पहा नजारा, 4-6-6-6 आणि 5वा चेंडू डॉट. अखेरी गेन 81 चांगल्या स्थितीमध्ये पहिलं इनिंग खेळताना अप्पा स्ट्रायकर सीबीडी. शेवटचा बॉल इनिंग मधला पहिल्या सेमीफायनल फर्स्ट shot, third man shot fine backward point, very close of the company, another square of the short point, long off is captain Bhavesh, long on and widish deep mid wicket and deep square leg. सुपर बॉलिंग यार, टप्पापणे चेंडूला बाहेर काढलं. हे होतं यार, वेल डन यार, हरकत नाही भाईबिन. हे स्टार्टिंगचं सत्र आहे, यामध्ये मोठमोठे बॅटर आपल्याला असं मात्र मार देतील, पण त्याच्यानंतर खूप छान 5वा-6वा चेंडू. चला रिव्ह्यू व्हाईटसाठी मागितलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. शेवटचा बॉल, चला थर्ड अंपायर येतील, व्ह्यू पाहतील का शेवटच्या बॉलमध्ये 81 झाल्यात, 8वर 1. आता व्हाईट येते का पाहायला लागेल. थांबला खेळ 81वर 1. पहिले जाईल टेनिस क्रिकेट .in संतोषजी नाणेकर. 5 कॅमेऱ्यामधून एक तरी कॅमेऱ्याने सुरेख असं टिपलेलं असेल एक क्षणाला. चला दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील. नेक्स्ट मॅच सेमीफायनल क्रमांक 2 रंगली जाईल, ती ट्रायडेंट नवी मुंबई त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल. इट्स फेअर डिलिव्हरी, हरकत नाही मित्रांनो. चला 81 म्हणण्यात 82 टू टार्गेट इन सेमीफायनल फर्स्ट. जाऊया सेकंड सेमीफायनल आणि पाहूया टॉस सेमीफायनल सेकंड. ओ टू विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच संतोष मात्रे सँडी सर. DR पाटील वॉरियर्स वर्सेस ट्रायडेंट नवी मुंबई असा सामना आहे. टॉस केला जाईल. मिलिंद पाटील आमच्या सोबत आहेत, ज्याने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा लेखाजोखा गेली अनेक वर्ष सांभाळला. नवी मुंबई क्रिकेटमध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि नवी मुंबई क्रिकेट चांगलं होण्यासाठी भरपूर योगदान राहिलं आहे. मिलिंद पाटील यांची शुभेच्छा केलं जाईल. टॉस आणि कॉल करतील नमित पाटील. हेड इज कॉल अँड कॉल इज टेल. चंदन टॉस जिंकलाय, चेहऱ्यावर स्माईल आहे. काय म्हणाल, काय घ्याल? फिल्डिंग करू आम्ही. मागच्या मॅचमध्ये अगदी आरामात सामना जिंकलाय. गोलंदाजीचं युनिट खूप चांगलं झालं, बॅटिंग चांगली झाली. अयूब शेख या मैदानावर खूप चांगला झाला. तुझा देखील परफॉर्मन्स चांगला झालाय. एंटायर टीमच्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगशील? आमचा संघ खूप चांगला संघ आहे आणि सगळे एकमेकांना सपोर्ट करतात आणि त्यामुळे आमचा गेम चांगला होतोय. काय वाटतंय, एक स्टेप राहिली आहे, सेमीफायनल जिंकतो तर मेगा फायनलमध्ये पोहोचतोय, चॅम्पियनशिप होण्याचे चान्सेस आहेत. किती आत्मविश्वास आहे संघामध्ये, किती कॉन्फिडन्स आहे की यस ट्रायडेंट नवी मुंबई टीम चॅम्पियन होईल पहिल्या सीझनचा? आम्ही नक्की जसं खेळत राहिलो आहे तसंच खेळत लास्टपर्यंत खेळत राहणार आणि जिंकण्याचा प्रयत्न करणार. विश यू ऑल द बेस्ट. नमित तुमच्याकडे येतो. नमित, टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय असला असता? बॅटिंगच घेतली असते. जे पाहिजे ते मिळालं आहे. केतन फॉर्ममध्ये आहे, तुम्ही देखील मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. सचिन रजतची देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. काय म्हणेल संपूर्ण टीमचा जो कॉम्बिनेशन सुरू आहे, जे काही बॉन्डिंग आहे, जी काही चर्चा सुरू आहे, कशा पद्धतीने टीम आता कॉन्फिडन्समध्ये आहे? टीमचा कॉन्फिडन्स चांगला आहे आणि सर्व चेअर करून खेळतात सर्वांना आणि टीमचा परफॉर्मन्स चांगलाच होता. विनीत पाटील जे तुमचे संघ मालक आहे, DR पाटील वॉरियर्स टीमचे तुम्ही कॅप्टन आहात. संघ जिंकण्याच्या अगदी 2 स्टेप मागे आहे, 2 स्टेप अजून पुढे करत जायचं आहे. तर काय वाटतं, किती अपेक्षा आहेत आणि किती कॉन्फिडन्स आहे की यस चॅम्पियन होण्यासाठी आम्ही प्रमुख दावेदार आहोत? NMTC जी पहिली लीग झाली रबर, जसं चॅम्पियन झालो तसं त्याचप्रमाणे आम्ही प्रयत्न करू की ही टुर्नामेंट देखील चॅम्पियन होऊ. विश यू ऑल द बेस्ट नमित. आणि यस मिलिंद पाटील आमच्या सोबत आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला होता आणि सुरुवात केली होती. गेली 15-20 वर्ष नवी मुंबई क्रिकेटमध्ये स्वच्छ किंवा नवी मुंबई क्रिकेट क्लीन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी लेखाजोखा सांभाळला. आज NMTC ही असोसिएशन पहिल्यांदा होती आणि पहिल्यांदा असोसिएशन झाली आणि त्यामुळेच रबर बॉल स्पर्धा असेल किंवा ही चॅम्पियन्स लीग असेल, या सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. मिलिंद पाटील सर, जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं आता त्याची सुरुवात झाली आहे. आज कसं वाटतंय हे सगळं बघून? खरोखर मला अभिमान वाटतोय का जे आपली कमिटीचे मेंबर अनुप आहे, भूषण आहे, रवी आहे, यतीन आहे, योगेश आहे, बाळा आहे, प्रवीण आणि मंदार आहे सोबत. खरोखर मला माझं जे स्वप्न होतं ते माझे लहान भाऊच आहे सर्वजण, त्या लोकांनी ते प्रत्यक्षात आकारलेलं आहे, स्वप्नात आणलं, स्वप्न साकारलेलं आहे. आणि नुसते 6 महिने होऊन
संघटना आपली उभी राहिलेली आहे. तर ही दुसरी टुर्नामेंट आहे की एवढ्या मोठ्या प्रयत्नात त्यांनी शॉर्ट पिरियडमध्ये एवढ्या 2 स्पर्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी भरवलेल्या आहेत. म्हणजे ते मैदानावर ते तगडे प्लेयर होतेच, पण ते प्रशासन सांभाळण्यात पण तेवढेच तगडे आहेत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते यापुढे चांगले प्रयत्न करून अजून NMTC कमिटीला चांगले दिवस आहेत. थँक्यू व्हेरी मच मिलिंद पाटील. नुकताच टॉस झाला आणि टॉस जिंकलाय ट्रायडेंट नवी मुंबई टीम कॅप्टन चंदन तलवार याने आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चंदन तलवार वर्सेस नमित पाटील, DR पाटील वॉरियर्स ट्रायडेंट नवी मुंबई असा घमासान. एकीकडे विनीत पाटील यांचा जो संघ आहे DR पाटील वॉरियर्स, तर दुसरीकडे अरविंद आपण पाहू शकाल सुरेश राणा अंकल यांचा संघ आहे जो ट्रायडेंट नवी मुंबई. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून कासरवडोलीचा सुपरस्टार खेळाडूने संपूर्ण स्पर्धा गाजवलीत. अयूब शेख इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि भारताचा बायकरमॅन मिस्टर केतन टनाटन म्हात्रे देखील इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय NMTCA आणि Battery.ai प्रेझेंट्स NMTCA नवी मुंबई प्रीमियर लीग 2025चा भव्य दिवस सोहळा कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल. बदल ऐकूया पुढच्या मॅचचं विवरण. धन्यवाद. चला सेकंड इनिंग 82चं टार्गेट 82, 16.40. थोडंसं अवघड पण शक्य नाही. एव्हरीथिंग इन पॉसिबल इन क्रिकेट. फर्स्ट सेमीफायनल सेकंड इनिंग गोड आवाजामध्ये पुन्हा आमच्या विघ्नेशला आमच्या कॉम बॉक्समध्ये ऐकूया. आगे का खुदे का खोगाल. थँक्यू व्हेरी मच संतोष म्हात्रे सँडी सर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅचला होते सुरुवात. MP वॉरियर्स टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना एकीकडे आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवर भावेश नाईक पाहायला मिळतोय. पहिला बॉल टॉप एच, चेंडू हवेत आहे, संधी आहे, प्रयत्न केला जाईल का? 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. थँक्यू व्हेरी मच. भावेश नाईकच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. जय सोनी गोलंदाजी ट्रॅकवर ऑल इंडिया आयकॉन वर्सेस नवी मुंबई आयकॉन अशी बॅटल ही कॉन्टेस्ट पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम गुजरात कच्छ इथे प्लेन मिस पडल्यानंतर बॉल अगदी स्विंग झालाय. नो बॉल चेक केला जाईल. ओव्हर स्टेपिंग नो बॉल चेक केला जाईल. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी सरप्राईज केलं भावेश नाईकला, कारण की पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. चला थर्ड अंपायर आमचे वैती सर हे देखील पाहत असताना पॉपिंग क्रीज ओव्हर स्टेपिंग या सगळ्या गोष्टी पाहत असताना पण त्या तत्पूर्वी ब्रेक आहे. Battery.ai ते तुमच्यासाठी सज्ज असेल. iPhone 17 साठी तुम्ही भाग्यशाली विजेता होऊ शकता. त्यामुळेच Battery.ai या गेम झोनमध्ये तुम्ही जा आणि तिकडे रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन फ्री आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा नंबर येईल, रजिस्ट्रेशन त्याचा ड्रॉ केला जाईल आणि त्यामधून iPhone 17चा लकी ड्रॉ स्पर्धेच्या अगदी बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्तानं केलं जाईल. त्यामुळेच आमच्या मंचाच्या डाव्या बाजूला Battery.ai जे गेम झोन आहे तिकडे जाऊन तुम्ही कुठलंही शुल्क न आकारता तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. याची नोंद घ्या. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसरा बॉल डॉट येतोय. टार्गेट जर पाहिलं तर 82 धावा दाखल करावं लागलेत. 82चं टार्गेट आहे. सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ एक सामना जिंकतो तर मेगा फायनलमध्ये पोहोचेल. अप्पा स्ट्रायकर्स आणि MP वॉरियर्स. खोलवा टप्प्याचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह मिड ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे विकी मुंबईकर सुद्धा
जय सोनीने इम्प्रेस केलाय आज. जय सोनीचा विचार केला तर त्याच्यावर विक्रम आहे, कारण की 62 बॉलमध्ये 216 धावांचा नाबाद खेळी करण्याची कच्छ प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूच्या नावावर जो रेकॉर्ड आहे, आणि मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक देखील पटकावलं होतं जय सोनीने. स्वेच्छेत फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील तितकाच ताकदवान पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. ऋषभ चंदाने काल कमाल केली होती, या खेळाडूने खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. कालचा दिवस गाजवला होता, एक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. आता फिल्डिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असताना आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर 82 धावांचं टार्गेट आहे. भावेश नाईक परशु साठे अशी सलामीची जोडी आहे. परशु साठेने देखील बोनकोडे गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. भरपूर चांगल्या इनिंग विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातोय. आज या मॅच मध्ये भावेशला साथ द्यावी लागेल. जय सोनीच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल लेंथ बॉलला पिक केलाय, फेकून दिलाय. टाळ्यांचा गजर सांगतोय की समर्थक भरपूर आहेत परशु साठेचे. परशु साठेच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग षटकार. त्यांच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 11. इथे फटका अगदी मिस झालाय, चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. ओव्हर क्रमांक पहिली संपली गेली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर 82 धावांचा पाठलाग करत असताना उर्वरित 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये आता करायचे तब्बल 70 धावा. आमचे परम मित्र सनी शेळके यांचं देखील आगमन झालंय. 70 स्पोर्ट्स सानपाडा शॉपचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. सनी या आपण सान बनवा, आपलं सरसे स्वागत आहे. NMTCA प्रेझेंट नवी मुंबई टेनिस क्रिकेट लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा. मानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा NMTCA प्रेझेंट नवी मुंबई क्रिकेट लीग 2025 हा पर्व क्रमांक पहिलं रंगताना दिसतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12. जय सोनीने ते शतक हाताळलं, बिनगडी बाद अशी सुरुवात. MP वॉरियर्स टीमची 82 धावांचा पाठलाग करत असताना आता गोलंदाजी ट्रॅकवर या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिला आहे आणि त्या गोलंदाजाने धारदार गोलंदाजी केली. तो गोलंदाज आहे मॅन फ्रॉम बोनकोडे माजिद बलोच यांचे बंधू मोहसिन बलोच. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. भरपूर चांगली गोलंदाजी काल आणि आज देखील केली. समोर आहे परशु साठे. एका गावाच्या खेळाडूला बाद केलाय. परशु साठेचे विकेटचं पतन होत असताना टॉप पेज लागली. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि पहिल्याच बॉलवर मोहसिन बलोचच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळते. फलंदाज परशु साठे बाद. त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पण मोहसिन बलोचचं कौतुक करेल यासाठी की मोहसिन बलोचने आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, भेदकता, अचूकता. प्रत्येक मॅच मध्ये काल देखील एक स्पेल आठवतो की 1 धाव देऊन 3 गडी बाद केली होती. आज देखील पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. विकेट्स त्याने देखील प्राप्त केली, 2 विकेट. आणि या सेमीफायनलच्या क्रुशियल मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर आपल्याच गावातील आपल्याच संघातील खेळाडू म्हणजे परशु साठेला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी. प्रीतम बारीचा विचार केला तर पालघर परिसरातून तो बिलॉंग करतोय. धाकटी डहाणू या गावातील हा खेळाडू आहे आणि गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅटमध्ये
ग्रामीण क्रिकेट सुरुवातीला गाजवलं, त्यानंतर खुल्या गटामधील देखील आपल्या खेळाने सगळ्यांना इम्प्रेस केले. म्हणूनच ऑल इंडिया आयकॉनसाठी देखील या खेळाडूची मागणी असते. प्रीतम बारी, मोहसिन बलोचने विकेट घेतली आणि प्रीतम बारी सेकंडवर पाहायला मिळतोय. प्लॅन मिस, पुन्हा एकदा चांगला बॉल. मोहसिन बलोच आज रंगात आहे, चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय. लाजबाब गोलंदाजी. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट. जय सोनीने देखील कौतुक केलं गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी चालली आहे. ऋषिकेश पानसरी आपल्याला फाईन लेग मध्ये पाहायला मिळतोय, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. ही टीम बांधण्यामध्ये ऋषिकेश पानसरेचं देखील तितकाच महत्वाची भूमिका राहिली. बॅकफुटला येऊन दिशा दिली, कव्हर रिझर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एकच धाव मिळते. सिंगल डबलनेस काम बनणार नाही. तुम्हाला 82 करायचे, त्यासाठी मोठमोठे फटके खेळावे लागतील. इक्वेशन येऊन ठेपलंय. आता 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये अजूनही करायचे 69. 21 बॉल 69 धावा. मोहसिन बलोच चांगली गोलंदाजी करतोय. भावेश नाईकला आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. अटॅक हे माझं सर्वात महत्वाचं अस्त्र आहे. आक्रमण केल्याशिवाय मी फलंदाजी करू शकत नाही. माझा खेळण्याची अलगच आहे अदा, अलगच आहे आवेश. नाव आहे दारावे गावचा भावेश. षटकार. भावेश रामनाथ नाईक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत MP वॉरियर्स टीमचा मॅचवर ताबा आहे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ एक्सलंट शॉट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मोहसिनच्या अगेन्स्ट चढवलेला अकपंच चिडुसी मारी शबार. षटकार. लगातारचा दुसरा षटकार. भावेश नाईक यासाठी जाणला जातोय, क्रिकेटमध्ये मुरलेला, क्रिकेटमध्ये अगदी मिश्र झालेला हा खेळाडू आहे. सुपर बॅटिंग, बॅक टू बॅक 2 षटकार. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर तो लँड होईल समोरच्या दिशेने. आकाशाला गवस निघालणारा लगातारचा तिसरा क्रॅकिंग दारावेचा ब्रँड दाखवणारा भावेश नाईकचा षटकार. मोहसिन बलोचने आपली कलाकारी दाखवली होती, पण त्यानंतर जशी स्ट्राईक मिळाली भावेश नाईकने दाखवला आपला धमाका. टीमची धावसंख्या 31. 31 या आकड्यावर 31 धावा दाखल करावं लागलेत. आता उर्वरित 18 बॉल आपण स्क्रीनवर पाहू शकाल. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही करायचे 51 धावा. 18 बॉल 51 धावा. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. सेमीफायनलचा थरार तुम्ही अनुभवताय. LMTCA प्रेझेंट्स नवी मुंबई टेनिस क्रिकेट लीगचा घमासान, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि सेमीफायनलच्या या मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई. अप्पा स्ट्रायकर्स वर्सेस MP वॉरियर्स कोपरखेडणे. एकीकडे महेश पाटील MP वॉरियर्स टीमचे संघमालक आहे, ज्यांचं स्वप्न होतं, काल देखील म्हणाले होते की मला एकदा तरी चॅम्पियन बनायचं आहे. आणि दुसरीकडे अप्पा स्ट्रायकर्स टीम, ज्या टीमने याच मैदानावर नवी मुंबई प्रीमियर लीगचे चॅम्पियनशिप पटकावली होती. आता हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आणि दोन्ही जे संघ मालक आहे अगदी या मॅचला टेन्शन घेऊन आता बघत असताना गोलंदाजी ट्रॅकवर पारचंदन येतोय. स्टॅकेंडवर प्रीतम बारी आहे. पारचंदनने देखील इम्प्रेस केले. गोलंदाजीची धार आहे अप्पा स्ट्रायकरकडे. पहिलाच बॉल ऑन साइडला. बॉलर बॅक ड्राईव्ह. समोरच्या दिशेने चेंडू जाईल. विक्की मुंबईकर येईल. सिंगल मिळते, स्ट्राईक मिळते भावेशला. पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार लगवले भावेशने. आपले इरादे स्पष्ट केले. टीमची धावसंख्या 32. आता 17 मध्ये 50 करायचे. 17 बॉल 50 धावा.
बॉल ऑप्शनच्या बाहेर वेगवान चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होते. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली वाईटसाठी आणि त्याची पाहणी करत असताना आता थर्ड अंपायर येतील. चला विजय पाटील सर, भरपूर एक्सपिरियन्स आहे विजय पाटील सरांवर. आणखी गेली अनेक वर्ष क्रिकेट या खेळामध्ये किंवा MCA साठी त्यांनी टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा लेदर क्रिकेट असेल यासाठी भरपूर चांगली अंपायरिंग केली. सगळेच अंपायरचं कौतुक करेल. रुपेश सावंत सर असेल, नासिर शेख असतील, वैती सर असतील, पाटील सर असतील, या सगळ्याच मंडळीने भरपूर चांगली अंपायरिंग केली. अगदी tenniscricket.in ची संपूर्ण टीम आता टेक्निकल गौरव सावंत स्वतः मॉनिटरवर आहेत आणि इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होतीये. एक बॉल गेल्यानंतर काय होतं, टेन्शन येतं, प्रेशर येतं. आता प्रेशर आहे भावेशवर. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला होता पण इथे लाईन मिस केली आहे. अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल. एक धाव मिळते. प्रेशर आहे दोन्ही बाजूने. प्रेशर आहे 82 धावांचा. भावेश नाईक स्ट्राइक एंडवर आहे. प्रेशर में कोई बिखरते, कोई निखरते और प्रेशर में हम और जोर से निकलते. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार षटकार. पर्यंत MP टायगर्स टीमचा, MP वॉरियर्स टीमचा या मॅचवर ताबा आहे. भावेश नाईक सुपर बॅटिंग 39 या आकड्यावर संघ जाऊन पोहोचलाय. 29 वर खेळतोय. 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 82 धावांचा टार्गेट पार करत असताना ऑफ स्टंपवर अगदी फुलरलेनचा चेंडू आहे. अजिंक्य लाडो फंबलिंग फंबलिंग फंबलिंग. 1 धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावांना टीमची धावसंख्या 41. 14 बॉल 41 करायचे आहेत. अर्ध्या धावा पूर्ण झाल्यात. आता अर्ध्या धावा पूर्ण करायचे आहेत. अर्ध्या धावा करण्यासाठी तब्बल 16 बॉल घेतलेत पण आता 14 बॉलमध्ये 41 करायचे आहेत. ऑफ स्टंपच्या मारा केला गेलाय. लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा. भावेश नाईकच्या अगेन्स्ट ही रणनीती आखली जाते. ऑफ स्टंपवर मारा ठेवला जातोय. ऑन साइड स्ट्रॉंग झोन आहे भावेश नाईकची, त्यामुळेच ह्या झोनवर न टाकता यावेळेस देखील चांगला बॉल. लोअर फुल टॉस चांगलं अस्त्र आहे. विकी मुंबईकर येईल तोपर्यंत सिंगल मिळते. 1 धावाची गरज आहे. बॅकअप चांगला आहे. जय सोनी आपल्याला पाहायला मिळेल. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. प्रीतम बारी भावेश नाईक मध्ये चर्चा होते की यस सामना जिंकू शकतो, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. प्रीतम बारी स्ट्राइक एंडवर आहे. बॅटिंग मध्ये योगदान द्यावं लागेल, साथ द्यावी लागेल. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये अजूनही रंगत वाढेल. अप्पा स्ट्रायकर्स टीमवर प्रेशर येईल. फुलरलेनचा चेंडू आहे समोरच्या दिशेने. स्ट्रोक चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. प्रीतम बारीच्या बॅट मधून येतोय शेवटच्या बॉलवर चौकार. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 47 या आकड्यावर. आता 12 मध्ये करायचे तब्बल 35 धावा. 12 चेंडू 35 धावा. मॅच आता ऑन आहे. दोन्ही संघ आताच फायनल मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळतील. तोपर्यंत सगळ्यांचं टेन्शन दूर करण्यासाठी आपण DJ मास्टर आदेशकडे जाऊया आणि ऐकूया एक मधुर गीत.
सेमीफायनल क्रमांक 1 रंगली जाते. MP वॉरियर्स कोपर खिरणे वर्सेस अप्पा स्ट्रायकर्सचा असा मुकाबला आहे. 82 धावांचा पाठलाग करत असताना 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 47 या आकड्यावर. 1 गडी बाद. आता 12 बॉलमध्ये करायचे तब्बल 35 धावा. 12 बॉल 35 धावा. मॅच ऑन आहे. प्रीतम बारीच्या बॅटमधून चौकार आलाय. सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे आहेत. कोण जाईल मेगा फायनल मध्ये. पहिला सीझन आहे. पहिला विनर कोण होईल याकडे, यासाठी सगळ्यांच्या चर्चा. या चर्चेला आता उधाण आलंय. प्रेक्षक अगदी डोळे लावून आहेत या मॅचकडे. जयसोनी फिल्डिंग पोझिशन चेंज करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय राहुल म्हात्रे, फिरकीचा जादूगर. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती राहुल म्हात्रेने. आता भावेशच्या अगेन्स्ट गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल फेकून दिलाय. चेंडू हवेत आहे. राहुल म्हात्रे एफर्ट्स पाहू शकाल. खूप चांगले एफर्ट्स. अगदी गोलंदाजी करत असताना मिड विकेट ट्रीजन मध्ये तो धावत गेला होता. एफर्ट्सचं कौतुक करावं लागेल. 100% डेडिकेशन, 100% कमिटमेंट केली आहे राहुलने. झेल ड्रॉप झालाय. 2 धावा मिळतील. आता 11 मध्ये 33 करायचे. भावेश नाईकची विकेट ही की फॅक्टर असेल. MP वॉरियर्स टीम अजून आशा करत असेल की जोपर्यंत भावेश या मॅच मध्ये क्रीज मध्ये तोपर्यंत जिंकण्याचे पर्सेंटेज हाय असतील. राहुल म्हात्रे वर्सेस भावेश नाईक ही बॅटल, ही कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. बॅकफूट लावून फटका चांगला आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. सुपर फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. ऋषभ चंदानीने इम्प्रेस केलाय. लाजबाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ऋषभ चंदानीने आपल्या टीमसाठी जवळजवळ 3 धावा वाचवल्यात. एक धाव. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. एक धाव फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये मित्रांनो, आणि ऋषभ चंदानीने हे काम केलंय. फिल्डिंगचं स्टँडर्ड अप्पा स्ट्रायकर्स टीमचं हाय लेवलचं पाहायला मिळालंय. सुपर फिल्डिंग. एक धाव वाचवण्यामध्ये यशस्वी झाला. आता समीकरण आहे 10 मध्ये 32. 10 मध्ये कमीत कमी तुम्हाला 5 षटकार मारावे लागतील. प्रीतम बारीला स्ट्राईक मिळते. राहुल म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवर डबल, त्यानंतर सिंगल. 2 बॉलचा खेस संपलाय. 10 बॉलमध्ये 32 करायचे. अप्पा स्ट्रायकर्स टीम प्रयत्न करेल. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा राहतील हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल. किती चांगला बॉल ऑफ स्टंपवर पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. एक डॉट बॉल. टाळ्यांचा गजर होतोय अप्पा स्ट्रायकर्सच्या डगआउट मधून. प्रेक्षक 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 प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असेल. आयफोन 17 जिंकायचा आहे. हे स्वप्न बरेच जणांनी पाहिलं होतं की आयफोन 17 आपण कधीतरी आयुष्यामध्ये घेऊ, की आयफोन घेऊ. त्यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी आहे. battery.ai या प्ले स्टोअरवर जा. तिकडे तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि तिथून लकी ड्रॉसाठी दावेदार व्हा. फ्री रजिस्ट्रेशन आहे. त्यामुळेच मंचाच्या अगदी डाव्या बाजूला battery.ai प्ले स्टोअर आहे. तिकडे जा आणि रजिस्ट्रेशन करा. मॅचला होते सुरुवात. 9 मध्ये 32. फटका चांगला आहे. लेन बॉलला पिक केलाय. प्रीतम बारीच्या बॅट मधून येतोय षटकार. एक तेरी बारी तो एक मेरी बारी. इस बार प्रीतम बारी षटकार. फेकून दिलं लॉंग ऑन बाउंड्री यांच्या बाहेर. प्रीतम बारीच्या बॅट मधून येतोय षटकार. पालघर धाकटी डहाणू गावचा हा सितारा. ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट भरपूर खेळलाय. एक अनुभवी खेळाडू आहे प्रीतम बारी. पहिला षटकार आला त्याच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 56. आता समीकरण आपण पाहू शकाल बदलला गेलाय. पुढचा बॉल राहुल म्हात्रे.
बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. फ्लिपर वन, रॉंग वन पाहायला मिळाला. राहुल म्हात्रेची गोलंदाजीची जादू सुरू आहे. इक्वेशन बदललंय. आता 7 मध्ये 26 करायचे आहेत. ह्या बॉलवर जर षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 26 राहतील. स्ट्राईक 20 राहतील. स्ट्राईक मिळेल भावेशला. हा बॉल डॉट आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 26 राहतील. बघूया शेवटचा बॉल आहे. 7 मध्ये 26 करायचे आहेत. राहुल म्हात्रे वर्सेस प्रीतम बारी. खराब चेंडू आहे. काय घडलंय? नो बॉलचा इशारा केला जातोय आणि काय घडलं? डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धोका निर्माण झाला असता. थर्ड अंपायर साठी इथे मागणी केली गेली आहे. गोलंदाजी टीमने, अंपायर बॉलिंग टीमने यस रिव्ह्यू घेतलाय. अंपायर डिसिजन, ऑन फील्ड अंपायर डिसिजन नो बॉल आहे. आणि अंपायरचा कॉल येतोय नो बॉल. ऍक्शन रिप्ले. हा बॉल पाहू शकाल कशा पद्धतीने हा बीमर चेंडू हाताळला गेला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. स्टंपला जवळ ब्रश होईल असं वाटलं होतं जय सोनीला, पण सुदैव म्हणावं लागेल. धावा मिळतील 3. टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. चला सामना स्पीडअप करा भावेश. चला भावेश सामना स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन असेल याची नोंद घ्या. अंपायर या बॉलवर किती धावा मिळतील? चला या बॉलवर धावा मिळतील फक्त. हा नवीन नियमानुसार या नो बॉलवर फक्त नो बॉलची धाव मिळेल. कुठलीही चला थोडी चर्चा केली जाते. आपण पाहू शकाल
चला जो काही डिसिजन असेल तो अंमलात आणा बिकॉज वेळ फार महत्त्वाचा आहे कारण की अजूनही आपल्याला सगळ्याच मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळेच ही विनंती असेल की लगेचच डिसिजन अंमलात आणा. सेमीफायनल क्रमांक 1 सुरू आहे आणि त्यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 सुरू होईल आणि मेगा फायनलचा सामना देखील आहेत. त्यामुळेच वेळ वाया घालू नका. चला मॅच सुरू करा. अंपायर मॅचला होईल सुरुवात आणि या बॉलवर काय घडलं अंपायर डिसिजन द्या. चला अंपायर मॅच सुरू करा. भावेश प्लीज सामना स्पीडअप करा. भरपूर या डिसिजनसाठी वेळ गेला त्यामुळेच मॅचला होईल सुरुवात. एकच धाव मिळेल. यस कॅच पकडली आहे. जर कॅच ड्रॉप झाली असतील तर 2 धावा केल्या असतील तर +2 धावा झाल्या असत्या. पण हा नियम सगळ्यांना लागू असेल याची नोंद घ्या. या मॅचला होते सुरुवात. टीमची धावसंख्या 1 धाव ऍड करून 57 म्हणजे 7 म्हणजे 25 करायचे. काल देखील विक्की भोईरसाठी देखील विकेट केल्यानंतर त्यावेळेस देखील 2 धावा केल्या होत्या नो बॉलवर आणि कॅच पकडली होती त्यामुळेच एकच धाव दिली होती लक्षात घ्या. त्यामुळे हा नियम सगळ्यांसाठी आहे. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 25 धावा करायचे आहेत. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे त्यामुळेच हा नियम आता त्याचे अंमलात आणलाय. फ्रीटचा बॉल आहे. खूप चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. लाजबाब षटक म्हणावं लागेल राहुल म्हात्रेचं. या मॅच मध्ये आता वेगळा रंग येत असताना 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 57 धावा दाखल करायला लागलेत. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉलमध्ये करायचे 25 धावा. भावेश नाईक स्ट्राईक एंडवर येतोय. बघूया अखेरच्या षटकामध्ये काय घडतोय. अखेरच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजावर तुटून पडतोय की अप्पा स्ट्रायकर्स टीम भावेश नाईकला जखडून ठेवतोय. हे सांगण्यासाठी हे पाहण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये जावं लागेल. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत.
अप्पा स्ट्रायकर्सचा सामना पाहायला मिळते. सीबीडी वर्सेस कुपर खेळणे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही करायचे 25 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय मिस्टर कॅप्टन. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. नवी मुंबई आयकॉन वर्सेस नवी मुंबई आयकॉन. भावेश रामनाथ नाईक वर्सेस विक्की मुंबईकर. हा सामना मैदानामध्ये रंगत असताना सगळ्यांचं लक्ष वेधलंय. सहा बॉल 25. पहिलाच बॉल टॉप एज. काय घडलंय? भावेश नाईकची विकेट सेलिब्रेशन पाहायला मिळते अप्पा स्ट्रायकर्स टीमचं. इम्पॉर्टंट विकेट. भावेश नाईक बाद होतोय. आयकॉनला बाद केलाय आणि आता मॅचचा एक वेगळ्या वळणावर येत असताना भावेश नाईक आपल्या टीमसाठी 35 धावांची झंझावत खेळी करत असताना परतलाय. कॅप्टन बॅक टू द डगआउट. व्हेरी मच ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर विक्की मुंबईकरने शिकार केली आहे भावेश नाईकची. टॉप एज लागली होती. चेंडू जातोय फ्लाय स्लिपमध्ये आणि मोहसिन बलोच आपल्याला पाहायला मिळेल. सेलिब्रेशन, एक्सप्रेशन, ॲग्रेशन विक्की मुंबईकरचं पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना ऋतांशू रामचंद्र पाटील. व्हेरी डेंजरस मॅन. 5 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. 5 बॉलमध्ये 4 मारायचे आहेत. असा कारनामा ऋतांशू पाटीलने बऱ्याच वेळा केलाय. त्यामुळेच या मॅचमध्ये जर हा कारनामा करतोय तर भरपूर वर्ष ही खेळी लक्षात ठेवली जाईल. विक्की मुंबईकर शांत आणि तितकाच चाणाक्ष कॅप्टन आहे. आज बॅटिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिले. या मॅचमध्ये गोलंदाजीमध्ये देखील पहिल्याच बॉलवर भावेश नाईकला बाद केलं. सुपर कॅप्टनशिप, सुपर बॉलिंग. 5 मध्ये 25 करायचे आहेत. पहिलाच बॉल फेकलाय. अक्षरशः जू गावमध्ये पोहोचला असेल बॉल. जू गावचा सितारा ऋतांशू रामचंद्र पाटीलच्या बॅट मधून येतोय. पहिला बॉक्सिंग पंच षटकार. लढाई सेमीफायनलचा थरार. ऋतांशू पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटकार आलाय. डगआउट मध्ये जरा टाळ्यांचा गजर झालाय. आता इक्वेशन येऊन ठेपलाय. तो म्हणजेच 4 मध्ये करायचे 19. 4 बॉल 19. 4 गेंदे 19 रन्स. ऋतांशू रामचंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. हा कारनामा बराच वेळा केलाय. आज करावा लागेल. यावेळेस फटका हवेत आहे. अजिंक्य लाडो त्याच्या खाली आहे. सेलिब्रेशन पाहू शकाल. ऋतांशूला परतावा लागेल. ऋतांशू देखील तंबूच्या आश्रयाला परतला. एक षटकार मारून आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज बाद. मिस्टर विशाल रोकडे. व्हेरी डेंजरस मॅन. छानपाडे गावाचा क्रिस गेल म्हटलं जातं या खेळाडूला. विस्फोटक खेळाडू आहे. आक्रमण खेळाडू आहे. आता 3 बॉल 19 करायचे आहेत. जर 3 बॉलमध्ये 3 षटकार आले तर मॅच होईल टाय. आणि टाय जर मॅच झाली तर सुपर ओव्हर. आणि आलेला प्रत्येक प्रेक्षक म्हणत असेल की सुपर ओव्हर एकदा तरी व्हावी.
पण आयोजक म्हणत असेल की ही मॅच लवकर संपवावी. वेळ नाही आहे, वेळ फार महत्त्वाचा आहे. आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही मित्रांनो. त्यामुळेच ही मॅच लवकर कशी संपेल यासाठी आयोजन कमिटी आता तारेवरची कसरत करतोय. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. विशाल रोकडे प्रेक्षक पाहू शकाल, प्रेक्षक माईबाप हे सगळ्यांचीच लक्ष या स्पर्धेकडे लागलेत. पहिला बॉल प्ले एंड मिस. डॉट बॉलची सांगता होते. एक डॉट बॉल आता अगदी लाखोच्या किमतीत झालाय. 3 लाखाचं पारितोषिक पटकावण्यासाठी, ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावण्यासाठी आता एक स्टेप दूर अप्पा स्ट्रायकर्स हा संघ देखील आहे. पहिला दावेदार असेल जो फायनलमध्ये जाईल, पहिला संघ असेल जो मेगा फायनलमध्ये जाईल. अप्पा स्ट्रायकर्स. 2 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. कोलपटप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल. काय गोलंदाजी सुरू आहे या नवी मुंबईचा सितारा मिस्टर विकी मुंबईकरने आपला ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवलाय. कॅप्टन चला सी नाथान, सुपर परफॉर्मन्स. प्रेक्षक तुडुंब गर्दी भूमिपुत्र मैदानावर. आज प्रेक्षकांची पावलं येत असताना सगळ्याच प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे आयफोन जिंकण्याची. आयफोन 17 साठी तुम्ही रजिस्ट्रेशन करा. battery.ai स्टोअरमध्ये जाऊन फ्री रजिस्ट्रेशन करा आणि तुम्ही असाल आयफोन 17च्या लकी ड्रॉचे भाग्यशाली विजेते. शेवटचा बॉल, फटका हवेत आहे. प्रीतम बारीने लगावलाय, राहुलने तो अडवलाय आणि अशा तऱ्हेने अप्पा स्ट्रायकर्स टीम या भूमिपुत्र मैदानावर लगातारच्या 2 प्रीमियर लीग मध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचण्याचा कारनामा केलंय. पहिला संघ अप्पा स्ट्रायकर्स टीम. अभिनंदन अप्पा स्ट्रायकर्स टीम, खूप खूप अभिनंदन. पहिला संघ ठरलाय. चला लगेचच नेक्स्ट मॅच. मी विनंती करतोय लगेचच मैदानाचा ताबा घ्या, अन्यथा ओव्हर्स आम्हाला कटौती करावी लागेल. त्यामुळेच विनंती केली जाते की टॉस जिंकलाय ट्रायडेंट नवी मुंबई टीमने.